या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारूचे प्रतिबिंब तिला म्हणत असते की आत्तापर्यंत बा तुला काय सांगत आला आहे हे तुला आठवत नाही का. आणि मग त्यावेळी पारूला मारुतीचं बोलणं आठवतं. त्याने पारूला सांगितलेलं असतं की आपली लायकी ओळखून वाग. आणि मग त्यानंतर पारूचे ते प्रतिबिंब त्याच्यापुढे हात जोडत म्हणते की आदित्य सर तुला चांगली मैत्रीण मानतात, त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, ते त्यांची सगळी सुखदुःख तुला सांगतात आणि देवी आईसुद्धा तुला किती जीव लावतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा हे डोळ्यांचं सत्य त्या दोघांच्या समोर येईल ना तेव्हा सगळं काही संपेल. त्यामुळे तू उगाच वेडेपणा करू नको, हे सत्य असंच राहू दे, हे सत्य कोणासमोरही येता कामा नये आणि त्यातच तुझं भलं आहे. पण त्यावेळी पारू रडतच म्हणत असते की आदित्य सर कधीपासून माझा शोध घेत आहेत आणि मला माहिती आहे जर त्यांना समजलं नाही ना की ते डोळे कोणाचे आहेत तर ते स्वतःला खूप त्रास करून घेतील आणि त्यांना होणारा त्रास मी नाही सहन करू शकत. पण त्यावेळी ते प्रतिबिंब म्हणत असते की ठीक आहे, जर तुला आदित्य सरांना हे सगळं सत्य सांगायचंच असेल तर खुशाल सांग, पण मग त्यानंतर जे काही होईल ना त्या परिणामांना सामोरे जायला सुद्धा तयार राहा. सगळं काही क्षणात संपून जाईल, तुझ्या देवी आई तुला आणि तुझ्या बाला येथून हकलून देतील. आणि हे ऐकून पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवत म्हणते की हे मंगळसूत्रच मला प्रत्येक येणाऱ्या संकटासोबत लढायला शिकवेल. आणि मग त्यानंतर तिला समजतं की तिच्यासमोर कोणतंही प्रतिबिंब नाही आहे आणि मग ती लगेच आदित्याला तिच्या त्या डोळ्यांबद्दल सांगायचं ठरवते. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने जी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केलेली असते त्याविषयीच तो बोलत असतो. तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि आदित्यचं कौतुक करत म्हणतो की माझी खात्री आहे तुझा हा उपाय नक्कीच कामी येणार, ती मुलगी आज आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. आणि मग त्यानंतर तो आदित्यला म्हणतो की आता तू त्या मुलींना पर्सनली इन्व्हाइट करायचं आहे. पण आदित्य म्हणतो की हे कसं शक्य आहे. तर प्रीतम त्याला सांगतो की आपण आत्ताच तुझा एक व्हिडिओ तयार करू, त्यात तू जसं त्या डोळ्यांशी बोलतो ना तसंच बोल, बघ ती मुलगी नक्की येईल, तिची आणि तुझी भेट होईल. आणि मग शेवटी आदित्यसुद्धा व्हिडिओसाठी तयार होतो आणि मग त्यानंतर प्रीतम त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात करतो. आदित्य हात जोडून विनंती करत असतो की आमच्या कंपनीच्या काजळाच्या ब्रँडवर ज्या मुलीचे डोळे आहेत ती मुलगी नेमकी कोण आहे आम्हाला माहिती नाही आणि तिला शोधण्यासाठीच आम्ही ही कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली आहे. मी विनंती करतो की त्या मुलीने या कॉन्टेस्टमध्ये सहभागी व्हावं, तिला तिचा योग्य तो मोबदला दिला जाईल. तिचे डोळे आमच्या कंपनीसाठी खूप लकी आहेत. आणि त्याचा हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यावर प्रीतम खुश होतो आणि आदित्यला म्हणतो की तू आता काही काळजी करू नकोस दादा, ती मुलगी नक्की या कॉम्पिटिशनसाठी येईल. आणि मग तो तेथून निघून जातो. आदित्य मात्र ती मुलगी समोर आल्यावर तिच्याशी कसं बोलायचं याचाच विचार करत असतो. दुसरीकडे पारू एकटीच तिच्या खोलीत असते. ती म्हणत असते की आदित्य सर एक वेळ माझं ठीक आहे, पण मी सतत तुमच्या समोर असते, मग तरीही तुम्हाला का ओळखता आलं नाही की ते डोळे माझे आहेत. आणि मग ती तिचं मंगळसूत्र हातात घेत म्हणते की अगं पारू, तुझे धनी कसे आहेत माहिती आहे ना तुला, ते कधीच कोणत्या मुलीच्या डोळ्यात बघून बोलणार नाही. आणि मग त्यानंतर ती आदित्याचाच विचार करत त्याच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. आणि मग ती ठरवते की मी आत्ताच आदित्य सरांना सांगणार आहे की ते डोळे माझेच आहेत, मला आता थांबायचं नाही आहे. आणि मग ती लगेच ते चित्र घेऊन आदित्यकडे जाण्यासाठी निघते. परंतु वाटेत तिला दामिनी भेटते. दामिनी तिला विचारते की कुठे निघाली आहेस का पारू. तर पारू पटकन चित्र लपवते, मात्र दामिनी ते बघतेच आणि तिला सगळा प्रकार लक्षात येतो. ती पारूला विचारते अच्छा, म्हणजे तू किर्लोस्कर हाऊसमध्ये चालली आहेस का आदित्याला हे सांगण्यासाठी की त्या लोगोवर असणारे डोळे तुझेच आहेत. आणि दामिनीचं बोलणं ऐकून पारूला आश्चर्य वाटतं. ती म्हणत असते की दामिनी मॅडम, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का. तर दामिनी म्हणते हो मला माहीत होतं. तर पारू म्हणते की मग आता ही गोष्ट आदित्य सरांना सुद्धा कळायलाच हवी, मी लगेच जाऊन त्यांना सांगते. पण ते ऐकून दामिनी तिला म्हणते की तू काय करतेस, तुला तरी समजतंय का, जाऊन तू आदित्यला काय सांगणार आहे की तो ज्या डोळ्यांवर प्रेम करतो ते डोळे तुझे आहेत. आणि मग त्यानंतर काय घडेल तुला माहिती नाही का, की तुला आमच्या घरामध्ये भांडण लावायचंच आहे. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून पारू घाबरून म्हणते की नाही दामिनी मॅडम. तर दामिनी म्हणत असते की तुला काय वाटलं, मला हे सत्य माहीत असूनसुद्धा मी आदित्यला किंवा वहिनींना का सांगितलं नाही, कारण मला माहिती आहे पुढे काय घडणार आहे ते. जेव्हा वहिनींना हे सत्य कळेल ना तेव्हा त्या आदित्यवर खूप चिडतील, त्यांना तुझ्यासारखी मुलगी घरची सून म्हणून नको आहे. आणि मग त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप मोठा वाद उभा राहील. वहिनी तर आदित्यचं तोंडसुद्धा बघणार नाही.
आणि तुझे आणि तुझ्या त्या थेरड्या बापाचे तर काय हाल होतील ना, हे मला काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे तू जरा सावध राहा, काय करते याचं भान बाळग आणि उगाच मूर्खपणा करू नको. आणि दामिनीच्या अशा बोलण्यामुळे पारू नाराज होते. तर दामिनी तिला सांगते की तू तुझ्या या डोळ्यांचं सत्य कोणालाही सांगायचं नाही आहे, त्यातच तुझं आणि तुझ्या बापाचं भलं आहे. आणि मग ती पारूला पुन्हा तिच्या घरी जायला सांगते आणि तिच्यावर व्यवस्थितपणे लक्षसुद्धा ठेवायचं ठरवते. दुसरीकडे आदित्य अजूनही त्या डोळ्यांसोबत बोलतच असतो आणि तितक्यात त्याला दिशाचा कॉल येतो. ती हसतच म्हणत असते की आदित्य बेबी, खरंच त्या मुलीला शोधण्यासाठी काय आयडिया लावली आहेस तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या त्या कॉम्पिटिशनमध्ये ना ती मुलगी येणार नाही आणि काही झालं ना तरी तुला ते डोळे कोणाचे आहेत हे कळणार नाही. आणि हे ऐकून आदित्य खूप चिडतो. तर दिशा हसतच त्याला धमकी देत म्हणत असते की काही झालं ना तरी तो लोगो शेवटी माझ्याकडेच येणार. पण आदित्य म्हणतो की तुला जे करायचं आहे ना ते कर, माझी खात्री आहे की उद्या त्या कॉम्पिटिशनमध्ये ती मुलगी नक्की येणार आणि तुझं लोगो मिळवण्याचं स्वप्नच राहणार. दुसरीकडे प्रीतम आदित्यच्या व्हिडिओवर काम करत असताना पारू त्या ठिकाणी येते. प्रीतम तिला म्हणत असतो की दादाने जी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली आहे त्यासाठी खरंच खूप मुलींच्या एंट्री झाल्या आहेत, आता बघ ती मुलगी नक्की सापडणार. आणि ते ऐकून पारू विचारते की प्रीतम सर, समजा ती मुलगी उद्या आलीच नाही तर प्रीतम म्हणत असतो की अगं पारू, उगाच काही कशाला बोलते. तर पारू म्हणत असते की तसं नाही, पण समजा त्या मुलीची काही अडचण असली आणि ती येऊ शकली नाही तर मग आपण काय करायचं. आणि त्यावर प्रीतम म्हणतो की त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक उपाय आहे. आणि मग तो पारूला सांगू लागतो की समजा ती मुलगी उद्या कॉम्पिटिशनसाठी आलीच नाही तर ज्या मुलीचे डोळे त्या लोगोशी मिळते जुळते आहेत तिलाच मी सगळ्यांसमोर घेऊन येणार. आणि हे सगळं बोलणं सुरू असतानाच आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो हे सगळं ऐकतो. तो म्हणत असतो की प्रीतम, तू खरंच असं काही करायचा विचार करतोयस का. तर प्रीतम म्हणत असतो की हो दादा, शेवटी दिशाला सुद्धा उत्तर द्यावं लागणारच ना. पण हे ऐकून आदित्य खूप चिडतो आणि ओरडून म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की मला कोणताही खोटेपणा चिटिंग करायची नाही, मी लगेच जाऊन आईला ही गोष्ट सांगतो. पण प्रीतम म्हणतो की अरे दादा, हे काय चाललंय तुझं, उद्या जर ती मुलगी कॉम्पिटिशनमध्ये आली तर प्रश्नच नाही, पण समजा नाही आली तर काय करायचं याचा मी फक्त विचार करून ठेवला होता. पण आदित्य काही ऐकून घेत नाही, तो खूप चिडतो. तर पारूमध्ये पडत आदित्यला पटकन बाहेर घेऊन जाते. तर प्रीतम हसतच म्हणत असतो की वा पारू, दादाचा रागसुद्धा फक्त तुला शांत करता येतो. तर इकडे आदित्य खूप चिडलेला असतो. तर पारू त्याला म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही प्लीज चिडू नका, सगळं काही ठीक होईल. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की असं कसं ठीक होईल पारू, या प्रीतमचा बालिशपणा काही संपतच नाही आणि तुला तर माहिती ना ते डोळे माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते. आणि आदित्यचं ते बोलणं ऐकून पारू त्याला विचारू लागते की समजा उद्या ती मुलगी तुमच्यासमोर आली तर मग तुम्ही काय कराल. आणि त्यावर आदित्य म्हणतो की जर उद्या ती मुलगी माझ्यासमोर आली तर मी तिला मिठी मारेल. आणि हे ऐकून पारू लाजू लागते. तर आदित्य विचारतो की अगं पारू, तू का लाजते. तर पारू घाबरून म्हणते की काही नाही, सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू, मला तुझ्या बेस्ट विशेसची गरज आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. पारू मात्र म्हणत असते की आदित्य सर माफ करा, पण उद्या मला तिथे नाही येता येणार. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या कॉम्पिटिशनला सुरुवात होते. अनेक मुली त्या कॉम्पिटिशनसाठी आलेल्या असतात. प्रत्येकजण म्हणत असते की हे डोळे तर माझेच आहेत. आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी एक मुलगी येते आणि ती सगळ्यांना सांगते की कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही आहे, तुम्हाला चेहऱ्यावर ओढणी बांधावी लागेल, फक्त तुमचे डोळे दिसतील. आणि त्यावर त्या सगळ्याजणी हो म्हणतात. दुसरीकडे प्रीतम आदित्यला सांगत असतो की दादा, सगळं काही तू ठरवल्याप्रमाणेच होत आहे, सगळ्या मुली त्यांचा चेहरा झाकणार आहे, फक्त आपल्याला त्यांचे डोळे दिसतील. आणि मग ते लोगोवरचे डोळे कोणाचे आहेत हे तुला ओळखायचं आहे. आणि ते ऐकून आदित्यही हो म्हणतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की ती मुलगी आज तरी माझ्या समोर येऊ दे, आमच्या दोघांमधला हा पडदा आज दूर होऊ दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.